नमस्कार गावाला मी चिंग्या आज खूप दिवसांनी इले तुमच्यासोबत गप्पा मारू. तर हा व्हिडिओ ना थोडा मला म्हणजे एक इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि एक अवेअर करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे म्हटलं की एक मस्त व्हिडिओ बनवून घेऊया, एक मस्त व्हिडिओ घेऊन येऊया तुमच्यासमोर. तर मी चिंग्या काही दिवसांपूर्वी ना आमच्यासोबत असा इन्सिडेंट घडला की आम्ही ना थोडं म्हणजे माझ्या ओळखीत एक आहे तिचं आम्ही MBBSचं ॲडमिशनचं बघत होतो आणि सीन असा झाला की ते जे आहे ना सेंटर त्याला त्याचं नाव मी एक्सपोज करते, पण ह्यामध्ये मला त्यांना काही वाईट असं बोलायचं नाहीये. ते लोक करणार ते बिझनेस करतायत, पण ना लोकांना फसवू नका आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या काही गोष्टींसाठी. तर विश्वा म्हणून एक कल्याणमध्ये आहे MBBS सेंटर. आम्ही तिकडे गेलेलो म्हणजे माझ्या एका रिलेटिव्ह मध्येच एकीचं ऍडमिशनचं काम होतं आणि सीन असा होता की तिला 150 पेक्षा पण लो स्कोर होता आणि तिला किंवा आम्हाला कोणाला हे काहीच माहित नव्हतं की 150च्या लोअर पण स्कोर जर असेल तर ऍडमिशन होत नाही. मला थोडं सर्दी झाली आहे, सो माझा थोडा आवाज वेगळा येत असेल, मला माहिती नाही. तर असं काही असेल मला माहित नव्हतं आणि आम्ही तिकडे गेलो. त्यांनी आम्हाला खूप इन्फॉर्मेशन दिली. आम्हाला रशियाचं सांगितलं, परत अजून एक कुठला तरी देश होता अर्मेनिया, त्या देशाचं सांगितलं, असं वगैरे हे ते. आणि मी या सायन्स फील्डमधून असल्यामुळे मला ते सोबत घेऊन गेलेले, म्हणजे मला जर काही आयडिया असेल वगैरे. बट मला सुद्धा एवढं MBBS बद्दलची काही आयडिया नव्हती. मग मी त्यांच्यासोबत वगैरे गेली. आम्हाला त्यांनी खूप काय काय सांगितलं तिकडचे, म्हणजे तिथे काय काय फॅसिलिटीज पुरवणार, काय काय कसं असणार, इथून जाण्याची सोय कशी असणार, तिथे राहण्याची सोय कशी असणार, मुलांसोबत कोण असेल, मुलांसोबत कोण राहणार तिथे, परत 4 to 5 इयर्स ते काहीतरी 6-5 इयर्सचा काहीतरी तो आहे MBBS. तेव्हा त्या मुलांसोबत कोण कोण असेल, मग आमच्या पॅरेंट्स सोबत कसं त्यांचं कोऑर्डिनेशन वगैरे होणार, सगळंच्या सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर काही वेळानंतर मी घरात आली. घरी आल्यावरती ना थोडं माझ्या मनामध्ये जरा डाऊट्स येत होते. काय माहिती माझं डोकं थोडंसं तसं चालतं. त्यामुळे मी ना थोडासा विचार केला की रिअली 150 पेक्षा लो स्कोर होत असेल तर होईल ऍडमिशन. कारण की माझ्या ओळखीतलाच एक मुलगा ऑलरेडी रशियामध्ये आहे. त्यामुळे तो मला एकदा बोललेला की ऍडमिशनचा खूप प्रॉब्लेम आहे. जर असं कोणती एजन्सी किंवा कोणी काय असं सांगत असेल तर अजिबात ऍडमिशन घ्यायच्या भानगडीत कधी पडू नका. तर मी म्हटलं की ठीक आहे, चालेल, बघूया आपण. मग मी त्याला विचारलं तर तो मला बोलला की मला तू युनिव्हर्सिटीचे फोटोज वगैरे पाठव, मी एकदा चेक करतो. एक तर तो आहे रशियामध्ये आणि त्यांनी अर्मेनिया देश सांगितला. रशियामध्ये तर 150 स्कोर्सला सुद्धा घेत नाहीत. सो हे तर इलिगलच झालं एक प्रकारे. अर्मेनिया देशात पण त्यांनी जेव्हा सगळं चेक केलं की तिथे हे जे आहे ती युनिव्हर्सिटी चांगली होती, पण आपल्या इंडियामधून जे ही लोक पाठवत होते ते खूप चुकीचं होतं. ते मी पुढे सांगते तुम्हाला. आता असं झालं, मी सगळ्या गोष्टी चेक केल्या. नंतर मला असं लक्षात आलं की NMC नावाचा सुद्धा एक कायदा आहे आपल्या देशामध्ये. नॅशनल मेडिकल काउन्सिल का काहीतरी असंच आहे. त्यामध्ये अलाउडच नाही आहे 100 किंवा 150च्या स्कोरवाल्या मुलांना आउट ऑफ कंट्रीजमध्ये जा. मी एकदा दोनदा माहिती चेक केली की बाबा मी वाचते ते बरोबर आहे का? कारण की आम्ही ऍडमिशन घेणार होतो. आमचं सगळं फिक्स झालेलं ऍडमिशन, जो काही आमचा खर्च होणार होता त्याला आम्ही रेडी होतो, सगळ्या गोष्टी त्या. म्हणलं आपण हे घ्यायचं की नाही घ्यायचं हा मोठा प्रश्न. म्हणून मी खूप गोष्टी चेक केल्या तर मला असं कळलं की NMC द्वारे जर बघायला गेलो तर 100 किंवा 150 स्कोर वाल्यांना अलाउडच नाहीये MBBS. आणि तिथे मला असं झालं की बापरे, केवढी मोठी चूक घडणार होती आपल्याकडून. मग नंतर त्या मुलाकडून पण असं कळलं की ही लोक ऍडमिशन करून घेतात. आता 1-1.5 वर्ष आपल्यासोबत एक राहतात, कोऑर्डिनेट करतात, आपल्याशी बोलतात, सगळं करतात. 1.5 वर्षानंतर त्यांचा काहीही कॉन्टॅक्ट नसतो आपल्याशी. एजन्सी कितीही भारीतली असो, कितीही चांगली असो, कोणीही एजन्सी सपोर्ट करत नाही. मग विषय असा झाला की त्याच्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी ह्या बघितल्या, की कसं काय काय आहे. मी सगळं चेक केलं. चेक केलं तर मला समजलं की हे खूप मोठा झोल होणार होता आपल्यासोबत. नंतर त्याच्यावरून असं कळलं की 2 वर्षानंतर मुलांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ज्या मुलांना 150च्या खाली मार्क्स असतात, इल्लीगल आहे. त्यामुळे त्या मुलांना एवढे प्रॉब्लेम्स येतात की त्यांना त्याच वर्षात एकतर ते 2 वर्ष वाया जातात. 2 वर्ष वाया गेली, परत MBBSला बसून दुसऱ्या कुठल्यातरी देशातून MBBS करावं लागतं. आणि जर MBBS ते तिथलं झालं, म्हणजे 100 स्कोरवाला मुलगा आहे, 120 स्कोरवाला मुलगा आहे, 150 स्कोरवाला कोणी विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचा वगैरे कधीही लायसन्स असतं ते आपल्या इंडियामध्ये एक्सेप्ट करत नाहीत. आणि हा मोठा आमच्यासाठी धोका होता. म्हणलं तुम्ही लोकं आमच्याकडून पैसेही घेणार, 35-40 लाख रुपये भरून घेणार, प्लस तुम्ही हे आम्हाला फसवताय पण. म्हणजे आमचा जो मुलगा मुलगी असेल त्याचंही नुकसान, पैशाचं नुकसान होईल ते वेगळं, पण मुलांच्या मेंटल हेल्थची पण तुम्ही घेणार. मुलं 5-6 वर्ष अभ्यास करणार असणार, त्यातली 2 वर्ष पहिली जर ही अशी गेली, मुलं तिथेच खचून जातात. मग ह्या गोष्टी खूप अशा प्रमाणात घडतात. म्हणून मला हा एक अवेअरवाला व्हिडिओ बनवायचा होता ह्यासाठीच की प्लीज, आम्ही चुकी करणार होतो. आम्ही वाचलो कुठेतरी, मी सगळी डिटेल काढली, सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा आम्ही कुठेतरी ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप मोठा आमच्यासाठी हा रिलीफ होता की बापरे, आम्ही हे काय करायला जाणार होतो. सो तुम्ही सुद्धा जेव्हा केव्हा कोणी असं करत असेल, आपल्या कल्याणमध्ये विश्वा म्हणून ही एजन्सी आहे. विश्वा MBBS का काहीतरी आहे ती. तिथे ह्या प्रकार घडला. असं म्हणत नाही मी की तीच फक्त एजन्सी हे करते. अशा बऱ्याच एजन्सी MBBSला ऍडमिशन करून देतो, BDSला.
होतात ऍडमिशन, ह्या एजन्सी ऍडमिशन करवतात. पण केव्हा, जेव्हा तुम्हाला 150 पेक्षा जास्त स्कोर असेल तेव्हा विश्वास ठेवा. जर तुम्हाला 100 स्कोर आहे, जर तुम्हाला 80 स्कोर आहे, जर तुम्हाला 120 स्कोर आहे, तरी ती लोक म्हणतात आम्ही ऍडमिशन करू. प्लीज ह्या भानगडीत पडू नका, कारण की दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला खूप प्रॉब्लेम येतो आणि एमबीबीएस तुम्हाला पुन्हा करावं लागतं. म्हणजे ते 2-3 वर्ष तर वाया जाताच. तुमचा जो काही मनाची जी तयारी झालेली असते तेही वाया जाते आणि पुन्हा एमबीबीएसला 5-6 वर्ष बसावं लागतं. सो प्लीज रिक्वेस्ट आहे, कोणासोबत जर असं झालं असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि जर कोणी ऍडमिशन घेणार असेल तर प्लीज आताच अवेअर व्हा. थँक्यू.